नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे नियमित अध्यापन पद्धतीवर थोडा परिणाम होऊन आपणाला त्यामध्ये बदल करावे लागले. वर्गामध्ये नियमित अध्यापन करत असतानाच बऱ्याच वेळेला आपणास ऑनलाईन तास घ्यावे लागले आणि ऑनलाईन पद्धतीने बराचसा सिलेबस संपवण्यात आला. तसे एकूण जो कालखंड आहे त्याच्यावरही परिणाम झालेला आहे. तर एकंदरीत सर्वच बाबींचा विचार करता आपण आता एप्रिल 2021च्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाणार आहात. या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत आणि इथं आपण HSC व्होकेशनलच्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी इयत्ता 12वी त्याचा पेपर 1 जो आहे अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स याचा सिलेबस काय आहे आणि कोविडच्या प्रादुर्भावामुळे रिड्यूस झालेला सिलेबस काय आहे, जो आपण अभ्यासलेला सिलेबस आहे त्याच्यावर काय क्वेश्चन बँक म्हणजे प्रश्नपेढी आहेत, त्याची संभाव्य उत्तर कशा प्रकारची असावीत याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आपणाला यूट्यूबच्या माध्यमातून आपणासमोर येत आहोत. तर प्रथम आपण या पेपर 1च्या सिलेबस, रिड्युस्ड सिलेबस आणि क्वेश्चन बँक याविषयी जाणून घेऊया आणि याचबरोबर या अभ्यासक्रमाच्या इलेक्ट्रॉनिक्स पेपर 1, 2, 3 चे गेल्या वर्षभरामध्ये मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जे काही व्हिडिओ सुद्धा तयार केलेले आहेत त्याच्या यूट्यूब लिंकही आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देऊ की जेणेकरून काय होईल की आपल्याला अभ्यास करणं बोर्डाच्या दृष्टिकोनातून अतिशय सोपं जाईल. तर प्रथम वळूया आपण पेपर 1 अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सच्या सिलेबस आणि रिड्युस्ड सिलेबस कडे. रिड्यूस काय केलेला आहे. ओके, तर चॅप्टर वाईज आपण जाऊया. इथं तुम्हाला दाखवलेला आहे पेपर 1 चा चॅप्टर 1 ऑपरेशनल एम्प्लिफायर, नंतर इलेक्ट्रॉनिक टायमर, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, मोटर्स. ओके, तर हे पहिले 3 तुम्ही चॅप्टर्स पहा याच्याकडे की ऑपरेशनल एम्प्लिफायर मध्ये हे 6 पॉइंट्स आहेत आणि त्याचे पिरियड्स 30 आहेत. हे त्याचं वर्किंगचं डिस्ट्रीब्युशन आहे. आपण मार्क डिस्ट्रीब्युशन पण याचं पाहणार आहोत. ओके, आता या चॅप्टर मधला कोणता भाग वगळण्यात आलेला आहे तो आपण पाहूया. आता हे जे पत्र आहे याच्यामध्ये दिलेले आहे ऑपरेशनल एम्प्लिफायर 1.6 नॉन लिनियर ऍप्लिकेशन्स. ओके, सेल्फ स्टडी पॉसिबल रिमार्क दिलेला आहे. म्हणजे हा अभ्यासक्रम जो आहे तो इथं वगळण्यात आलेला आहे 1.6. म्हणजे आपण मूळ सिलेबस पाहिलं त्यातला हा 1.6 आहे आणि हा 1.6 वगळण्यात आलेला आहे. म्हणजे आपण हा भाग कट करून टाकूया. ओके, हा भाग कट केलेला आहे या वेळेला आणि हे उरलेले 5 पॉइंट वरच आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहे. ओके, त्यानंतरचा दुसरा इलेक्ट्रॉनिक टायमर चॅप्टर आहे. याच्यातलं काय वगळलंय ते पहा. इथं पहा इलेक्ट्रॉनिक टायमर मध्ये 2.5 आणि 2.6 म्हणजे FSK युजिंग IC 555 हा एक आहे. नंतर हे ते तुमचं PEM, PPM आणि PAM जे आहेत हे टॉपिक सुद्धा वगळलेले आहेत मॉड्युलेशनचे. तर आपण ते पाहूया 2.5 आणि 2.6. 2.5 हा FSK हा वगळलेला आहे आणि इंट्रोडक्शन टू PWM वगैरे हा पोर्शन सुद्धा पूर्णपणे वगळलेला आहे. ओके, त्यानंतर तिसरा चॅप्टर अप टू इलेक्ट्रॉनिक्स पूर्णपणे आहे. तिथं तो त्याच्यामधलं काही वगळलेलं नाही. चौथा जो चॅप्टर आहे तो सुद्धा काही तो वगळलेला नाहीये. म्हणजे चौथा चॅप्टर मोटर्स जो आहे त्याच्यामध्येही काही भाग वगळलेला नाही. नंतर पाचवा जो आहे मॉडर्न मशीन्स, याच्यामध्ये जर पाहिलं तर कॉपियर आणि लॅमिनेशन मशीन हे 2 पॉइंट्स वगळलेले आहेत 5.1 आणि 5.3. म्हणजे आता या दुसऱ्या पेजवर मी येतो. पहिलं पान आपलं झालेलं आहे. ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. आता इथं बघा कॉपियर आणि लॅमिनेशन मशीन हा 5.1 आणि 5.3 हे 2 वगळलेले आहेत. ओके, इथं पहा
इलेक्ट्रॉनिक मोटर कॉपियर 5.1 5.3 हे दोन भाग वगळलेले आहेत. ओके, आता त्याच्या पुढचा चॅप्टर पहा. रिमोट कंट्रोल मध्ये काय वगळले किंवा सोलरला काय वगळले. तर रिमोट कंट्रोलला काही वगळलेलं नाही. हा 5 नंतर 7 चॅप्टर मध्ये वगळलेलं दाखवले. इथं सोलर सिस्टीम्स 7.4 हा पॉईंट वगळलेला आहे. मग आपण सोलर सिस्टीमला 7.4 ला काय तर इंट्रोडक्शन टू सोलर पॉवर स्टेशन म्हणजे पॉवर स्टेशनचं जे वर्किंग आपण सांगत होतो. ओके, ते हा भाग वगळलेला आहे. त्यामुळं एवढे पोर्शनला आता मी जे टिक केलेलं आहे म्हणजे स्क्रॅच केले, एवढे पॉइंट्स वगळलेले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाही. ओके, त्यानंतर याचं जर मार्क डिस्ट्रीब्युशन बघितलं तर ते आहे तसंच आहे की ऑपरेशनल ऍम्प्लिफायर हा जो टॉपिक आहे याच्यावर टोटल मार्क्स दाखवलेले आहेत 20 आणि ऑप्शन सह म्हटलात तर 30 मार्काला हा चॅप्टर आहे. तसंच ऑप्शन सहचाच आपण जास्त करून विचार करूया. इलेक्ट्रॉनिक टायमर जर चॅप्टर धरला तर तो 24 मार्काला आहे. ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स हा 15 मार्काला आहे. नंतर मोटर्स 12 मार्काला आहे. त्यानंतर मॉडर्न मशीन्स जो आहे तो 15 मार्क दाखवला आहे. रिमोट कंट्रोल जो आहे तो 12 मार्क्स, सोलरचा पण 12 मार्क्स आहे. याच्यावरून तुमच्या एक लक्षात येईल की कोणत्या टॉपिकला आपण जास्त वेटेज दिलं पाहिजे. तर इथं माझ्यामध्ये की ऑपरेशनल ऍम्प्लिफायर हा चॅप्टरचा अभ्यास तुम्ही पूर्णपणे केलाच पाहिजे आणि या चॅप्टरवर जो क्वेश्चन बँक आहे ती तुम्ही संपूर्ण केली तर तुम्हाला 20 ते 30च्या रेंजमध्ये मार्क्स मिळवण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ओके, म्हणजे 20 मार्क्स तरी तुम्हाला आरामात मिळू शकतील असा हा चॅप्टर आहे. 80 पैकी 20 मार्क्सचं कव्हरेज तुमचं होऊ शकतं इथं. त्याप्रमाणे दुसरा जर वेटेज पाहिलं सगळ्यात जास्त तर हा टायमरच आहे आणि टायमरमध्ये FSK आणखी ते पल्स मॉड्युलेशन हे भाग वगळलेले आहेत. म्हणजे उरलेले जर भाग बघितले तर अस्टेबल, मोनोस्टेबल आणि बायस्टेबल मल्टीऑपरेटर म्हणजे या 3 सर्किटवरच आपल्याला 16 मार्काचा टॉपिक कव्हर होणार आहे. त्यामुळे हे दोन चॅप्टर या फेब्रुवारी 21च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत आणि या दोन टॉपिकचे सर्व प्रश्न तुम्ही केले पाहिजेत. या व्यतिरिक्त आता ऑप्टो इलेक्ट्रॉनिक नंतर सगळ्यात कमी मार्क्सला पहा मोटर्स आहे, परंतु मोटरची आपण क्वेश्चन बँक वाईज जाऊ त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की इथेही कोणते प्रश्न करायला पाहिजेत आणि कोणत्याला ट्रेस दिला पाहिजे हे पण तुमच्या लक्षात येईल लगेच की त्याची क्वेश्चन बँक पाहिल्यानंतर सुद्धा. आणि जे सोपे प्रश्न आहेत ते तरी आपण करायला काहीच हरकत नाही आणि त्यामुळं तुमचं यावेळेचं जे पर्सेंटेज आहे, जे मार्क्सचं वेटेज आहे ते सहजपणे वाढेल. तुम्ही फक्त या मार्क डिस्ट्रीब्युशनच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. सोलर सिस्टीम, रिमोट कंट्रोल सिस्टीम आणि मोटर्स हे चॅप्टर्स केवळ 8 किंवा मॅक्झिमम मार्क्समध्ये 12 मार्क्सला आहेत. त्यामुळे याचं वेटेज तसं कमी आहे. परंतु हे दोन चॅप्टर्स आणि त्याच्या पाठोपाठ मॉडर्न मशीन, तर मॉडर्न मशीनमध्ये शिवाय असं घडलेलं आहे की 2 पॉईंट्स वगळलेले आहेत, लॅमिनेशन आणि फोटोकॉपियर आणि त्यामुळं इथेही सिलेबस कमी होऊन तेवढंच वेटेज राहिल्यामुळं इथेही तुमचा फायदा होणार आहे. हे मी तुम्हाला सांगेन की प्राधान्यानं ऑपरेशनल ऍम्प्लिफायर आणि टायमर हे चॅप्टर्स तुम्ही पूर्णपणे केलेच पाहिजेत आणि त्या पाठोपाठ क्वेश्चन बँकमध्ये दिलेले जे हे क्वेश्चन्स आहेत त्या पद्धतीनं तुम्ही जावा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त सोपं जाईल बोर्ड परीक्षा देणं आणि स्कोर करणं पण तुम्हाला सोपं जाणार आहे. ओके, आणि आपण जास्तीत जास्त सर्वच म्हणजे सिलेबसनुसार सर्व क्वेश्चन्स या क्वेश्चन बँकमध्ये कव्हर केलेलं आहे. फक्त बोर्डमध्ये काय तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप थोडंफार बदललं तरी ते लक्षात येईल की याच्यामध्ये कंटेंट्स आपल्याला हेच कव्हर करायचे वगैरे लक्षात. त्यामुळे आपण त्या सिलेबसचा संपूर्ण कंटेंट कव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून क्वेश्चन बँक तयार केलेली आहे वेगवेगळ्या शिक्षकांनी आणि ती प्रत्येक शिक्षकांनी तयार केलेली क्वेश्चन बँक आहे ती मी तुम्हाला इथं या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो की यामध्ये प्रत्येक चॅप्टरवर 3 मार्कासाठी काय क्वेश्चन्स आहेत. इथं जसं दाखवलेलं आहे तुम्हाला की ऑपरेशनल ऍम्प्लिफायर जर घेतला तुम्ही उदाहरणार्थ तर ऑपरेशनल ऍम्प्लिफायर मध्ये पहा इथं ऑब्जेक्टिव्ह धरलं तर हा एक आला, हा पण आला आणि इथंही ऑब्जेक्टिव्ह आला. म्हणजे इथं ऑब्जेक्टिव्हचे हे 3 2 5 आणि 2 7 7 मार्क्स ऑब्जेक्टिव्हला ऑपरेशनल ऍम्प्लिफायर मध्ये आहेत. असं
ह्या तक्त्यामध्ये दर्शवण्यात आलेला आहे. आम्ही पुन्हा क्वेश्चन बँक घेताना पण या गोष्टी तुमच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत की कुठे ऑब्जेक्टिव्ह जास्त आहेत, कुठं कमी आहेत. 6 मार्काचा क्वेश्चन कुठल्या ठिकाणी कुठल्या चॅप्टरवर येणार आहे आणि कुठल्या ठिकाणी नाही हे पण तुमच्या लक्षात येईल. हा पहा इथं ऑपेम मध्ये 6 मार्क क्वेश्चन आहे, टायमर मध्ये 6 मार्क क्वेश्चन आहे, ऑप्टो मध्ये पण आहे. ओके, त्याच्यानंतर इथं मोटर्स मध्ये नाही आहे. नंतर या 3 मध्ये पण लॉंग क्वेश्चन नाही आहे 6 मार्कचा, मात्र याच्यामध्ये आहे. म्हणजे हे 4 क्वेश्चन्स जर तुम्ही पाहिले इथं तर 6 मार्कचे जे विचारले जातात ते इथंच मिळणार आहेत तुम्हाला. ऑपरेशन ऍम्प्लिफायर मध्ये एक मिळेल, टायमर वर एक मिळेल आणि ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स इथं तुमचं मॉडर्न मशीन्सवर. मग तिथं आम्ही क्वेश्चन बँक मध्ये त्या पद्धतीचे 6 मार्कचे क्वेश्चन जे दिले तेवढे क्वेश्चन्स तुम्ही केलेत तरी हा पोर्शन तुमचा कव्हर अप होईल. ओके, अशा पद्धतीनं थोडं या मार्क डिस्ट्रीब्युशनची आराखडा कसा आहे तो पाहून जर तुम्ही अभ्यास केलात तर निश्चितपणे तुमच्या मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. ओके, आता आपण जाऊया या पेपर 1च्या क्वेश्चन बँककडे. आणि पेपर 1 मधील पहिला चॅप्टर जो आहे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर, याच्यासाठी बघा जी मार्क डिस्ट्रीब्युशन आहे ते ऑब्जेक्टिव्ह बघा 7 मार्कचा आहे. शॉर्ट क्वेश्चन जे आहेत ते मी 3 आणि 4 चे एकत्र केलेत, कारण असं घडतं की 3 मार्कच्या क्वेश्चनला एखादा उपप्रश्न त्याच्यातच अटॅच केला तर तो 4 मार्काचा तयार होतो आणि त्यामुळं 3 आणि 4चं असं आपल्याला विभागणी निश्चितपणे करता येणार नाही आणि त्यामुळे 3 आणि 4 मार्कचे एकत्र केलेत आपण क्वेश्चन. तर 3 मार्काचे 3 क्वेश्चन विचारू जाणार आहे त्याच्यावर आणि 4 मार्काचे 2 आणि 6 मार्काचा एक प्रश्न विचारला जाणार आहे. अशा पद्धतीने एकूण 30 मार्काचं कव्हरेज या पेपरला आहे. याच्यामध्ये संभाव्यरित्या काय प्रश्न विचारले जातील किंवा कशावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे अशा अर्थानं पाहूया की इथं पहा 1 मार्काचा क्वेश्चन व्हॉट इज ऑपेम असं करू शकतो आपण. नंतर ऑपेमचे फायदे तोटे, याच्यामध्ये एखाद दुसरा फायदा तोटा विचारला जाईल किंवा ऑपेमची आवश्यकता सांगा. एखादी नीड असेल तर ती कुठली सांगायची असेल, नेसेसिटी ऑफ ऑपेम. नंतर सिम्बॉल विचारलं जाऊ शकतं, त्याप्रमाणे पिन डायग्राम आणि त्याचे लेबलिंग करणं असंही विचारलं जाऊ शकतं. ओके, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला 1 मार्कामध्ये जाऊ शकतात. त्यानंतर 3 मार्काचं जर पाहिलं तर इथं ऑपेमची ब्लॉक डायग्राम काढणे हा एक भाग निश्चितपणे विचारला जाऊ शकेल. त्याचप्रमाणे आदर्श ऑपेमची अभिलक्षणे, नंतर या आदर्श ऑपेमची अभिलक्षणे जी आहेत त्याची इथं लिस्ट दाखवलेली आहे आणि या लिस्टवर 1 मार्कामध्ये कदाचित असे घडू शकते की यातला एखादा अभिलक्षणे व्याख्या म्हणून 1 मार्काला विचारलं जाऊ शकतं. ओके, त्यामुळं तुम्ही हे सर्व जी व्याख्या आहेत याही अभ्यास करा. ओके, आणि त्यानंतरचा जो प्रश्न आहे ते डिफाईन फॉलोइंग पॅरामीटर्स, असे पॅरामीटर्स पण काही इथं थोडक्यात पॅरामीटर्स काय दिलेत, इनपुट बायस करंट, CMRR किंवा व्हर्च्युअल ग्राउंड. यातला एखादा पॉईंट घेऊन 1 मार्कामध्ये विचारला जाऊ शकतो किंवा 3 एकत्र करून 3 मार्काचा एक प्रश्न किंवा 4 एकत्र करून 4 मार्काचा प्रश्न अशा पद्धतीनं सुद्धा या पॉईंटवर विचारलं जाऊ शकतं. म्हणजे ऑपरेशनल ऍम्प्लिफायरचा ब्लॉक डायग्राम झाला, तुमची स्पेसिफिकेशन्स, पॅरामीटर्स झाली आणि त्याचबरोबर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, हे प्रश्न झाले. त्यानंतर आपण वळतोय ऑपरेशनल ऍम्प्लिफायरच्या ऍप्लिकेशनच्याकडे आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर, त्याची सर्किट डायग्राम काढायचे आपल्याला, कार्य थोडक्यात स्पष्ट करायचे, आउटपुटचं सूत्र लिहायचे, अशा पद्धतीचा प्रश्न असू शकेल. आणि इथं तुम्हाला समजा कार्य लिहिताना काही अडचणी येत असतील परंतु मंडलाकृती आता इथं जी काय ऍप्लिकेशन्स येतील त्याची मंडलाकृती कंपल्सरी पडेल. त्यामुळे सर्व जी सर्किट्स आहेत या चॅप्टर मध्ये या सर्वांच्या मंडलाकृती आपण तयार केल्या पाहिजेत. ओके, तसंच त्याचं आउटपुटचं इक्वेशन असेल तर आणि वेव्हफॉर्म असेल तर या गोष्टी जर केल्यात तर कार्य हा 1 मार्काचा भाग बाजूला सोडला तर एखादा प्रश्न 4 मार्काला विचारला तर त्यामध्ये तुम्ही वर्किंग तुम्हाला नीट लिहिता आलं नाही तरी बाकीचा 3 मार्काचा भाग तुम्ही पूर्णपणे कव्हर करू शकाल पूर्ण मार्कामध्ये. लक्षात की सर्किट डायग्राम पूर्ण काढा, त्याचबरोबर आउटपुटचं इक्वेशन द्या आणि एखाद्या ठिकाणी सूत्र वेव्हफॉर्म विचारला तर वेव्हफॉर्म पण तुम्ही काढू शकाल. तर याच्यामध्ये आणखी अदर ऍप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत ते पण इथं आपण याच्या रिलेटेडच, इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर दिले त्याच्या रिलेटेडच त्याचा वापर साइन चेंजर म्हणून केला जातोय, बरोबर, स्केल चेंजर केला जातोय, ऍडर म्हणून करता येतो, इंटिग्रेटर करता येतो, डिफरन्शिएटर करता येतो. ओके,
तर हे सुद्धा ऍप्लिकेशन्स आहेत आणि त्याचे सर्किट डायग्राम, आउटपुट इक्वेशन हा भाग तुम्हाला करावा लागेल. ओके, त्याचनंतर इन्व्हर्टिंग झाला की त्याचबरोबर दुसरा भाग येतो ऑपरेशनल ऍम्प्लिफायरचा, तो म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग. मग नॉन इन्व्हर्टिंग मध्ये कुठली सर्किट्स असतील ती बघून घ्या आणि त्याच्या दृष्टिकोनातून तयारी करा. मग दुसरा भाग नॉन इन्व्हर्टिंग घेतला आपण, त्याचं सर्किट डायग्राम, त्याचं आउटपुटचं इक्वेशन हा भाग घेणार आपण. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नॉन इन्व्हर्टिंग मध्ये बफर हा एक सर्किट त्याच्यामध्ये येणार आहे, त्याचंच मॉडिफिकेशन येणार आहे नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायरचं. आणि त्याचंच दुसरं एक मॉडिफिकेशन येणार आहे ते म्हणजे सबट्रॅक्टर. ओके, तर ही नॉन इन्व्हर्टिंग मध्ये ऍप्लिकेशन तयार होणार आहेत, त्यामुळे याचाही तुम्ही अभ्यास करून घ्या. त्याचबरोबर मी इथं इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटर वरच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे 4 मार्कामध्ये, परंतु तोच प्रश्न कदाचित 6 मार्काकडे पण विचारला जाऊ शकतो अशा पद्धतीनं, की इंटिग्रेटर म्हणजे काय विचारू शकतो आपण, त्याची मंडलाकृती काढा, आउटपुटचं इक्वेशन सूत्र लिहा, वेव्हफॉर्म काढा आणि अशा पद्धतीनं त्याची गुण विभागणी राहून ते इंटिग्रेटर किंवा डिफरन्शिएटर हे 6 मार्कामध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात. किंवा वरील जे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये 3 मार्काचं 2 एकत्र कॉम्बिनेशन करून सुद्धा आपण 6 मार्काचा क्वेश्चन तयार होऊ शकतो. ओके, त्यामुळं इथं दिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व क्वेश्चन्स तुम्ही करा, कारण ऑपेम हा सगळ्यात जास्त मार्काला चॅप्टर आहे. दुसरा चॅप्टर जो आहे तो इलेक्ट्रॉनिक टायमर. आणि इलेक्ट्रॉनिक टायमर मध्ये आपण म्हटलं की अस्टेबल, मोनोस्टेबल, बायस्टेबल हे तीनच भाग महत्वाचे राहिलेले आहेत. ओके, याच्यामध्ये त्यामुळे त्याच्यावर आधारित क्वेश्चन जर आपण घेतले तर इथं पहा याची मार्क विभागणी, ऑब्जेक्टिव्ह मार्क्स तर याला सुद्धा 4 मार्क आहेत, ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण विचारले जाणार आहेत. म्हणजे फिल इन द गॅप्स असतील किंवा जोड्या जोडवामध्ये असतील तर तेही इथं विचारलं जाणार आहे. आणि चुकी बरोबर तर तिथं हे प्रश्न विचारले जाणार आहेत. नंतर 3 आणि 4 मार्काचे बघा 2-2 प्रश्न आहेत, 6 मार्काचा एक प्रश्न आहे, अशी ही 24 मार्काची याची विभागणी आहे. हा, आता 3 मार्काचे प्रश्न मी थेट तुम्हाला सांगतो, कारण 1 मार्काचे प्रश्न हे याच्यातच तयार होतील, कसे ते नंतर पाहून घ्या. आता इथं IC 55 घेतलं तर 3 मार्काला फक्त पिन डायग्राम पण विचारू शकतात, अस्टेबलची डायग्राम, बायस्टेबल, मोनोस्टेबलची डायग्राम, बायस्टेबलची आणि IC 55 चे उपयोग, अशा पद्धतीनेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, त्याचबरोबर 4 मार्काला विचारलं तर त्याच्याबरोबर कार्य लिहा हे एक्सटेन्शन येऊ शकतं जास्तीत जास्त. इथं फक्त मंडलाकृती असेल तर इथं कार्य विचारलं जाऊ शकेल, असंही घडू शकेल. आणि 6 मार्कामध्ये जर तुम्ही घेतलं तर IC 55 जो दिलेला आहे त्याचा इंटरनल जो ब्लॉक डायग्राम आहे त्याच्यासाठी विचारलं जाणार आहे. ओके, आणि मग याच्यामध्येच आपण वरच्या 3 सर्किटचा अभ्यास करता करता तुमच्या 1 मार्काची तयारी आपोआप होऊ शकते, की IC 55 च्या कोणत्या एका पिनचे कार्य सांगा, मल्टीव्हायब्रेटर म्हणजे काय, अस्टेबल म्हणजे काय, मोनोस्टेबल म्हणजे काय, तर त्याचा उपयोग सांगा. अशा पद्धतीचे 1 मार्काचे प्रश्न सुद्धा याच्यावर तयार होऊ शकतात. ओके, आता आपण जाऊया तिसऱ्या चॅप्टरच्याकडे, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत 2, शॉर्ट क्वेश्चन्स आहेत बघा, 3 मार्काचा एक आणि 4 मार्काचा एक, अशा पद्धतीचा. आणि लॉंग पण याच्यावर एक विचारला जातो. ओके, आणि असा हे 15 मार्काचं डिस्ट्रीब्युशन या पेपरमध्ये होणार आहे याचं. तर याच्यामध्ये मी 3 मार्काचे सब प्रश्न साधारणतः बघा, फोटो डायोड घेतला, फोटो ट्रान्झिस्टर घेतला आणि LDR आणि ऑप्टोकपलर हे 4 घटक याच्यातले घेतलेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये त्याचं सांकेतिक चिन्ह, कार्यतत्व आणि उपयोग या पद्धतीनेच आपण जाणार आहे. आणि म्हणजे हा सिलेबसचे जे टॉपिक्स आहेत त्याच्या प्रश्नामध्ये रूपांतर होऊन ते कसं विचारलं जाऊ शकतं हे इथं तुमच्या लक्षात येईल. ओके, तर हे 3 मार्काचे क्वेश्चन्स तयार होतील. त्याचबरोबर 4 मार्कामध्ये जर विचारलं तर प्रकाश विद्युत परिणाम म्हणजे काय, त्याचे प्रकार सांगा किंवा प्रत्येकाची व्याख्या द्या, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. फोटो डायोडवर आणि फोटो ट्रान्झिस्टर बद्दल तुलना करा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर LDR आणि त्याच्याबरोबर फोटो रिले याचं सर्किट डायग्राम काढून वर्किंग, ऑप्टोकपलर असेल त्याच्यावर एखादी टीप, नंतर फोटो ट्रान्झिस्टरचे फायदे तोटे, फायबर ऑप्टिक केबलचा उपयोग किंवा त्याचे फायदे तोटे पण विचारले जाऊ शकतात, लक्षात. तर हे प्रश्न तयार होऊ शकतात. नंतर 6 मार्कामध्ये जर बघितलं तर LDR ची रचना काढून सांकेतिक चिन्ह काढा, कार्यत्व द्या, उपयोग द्या. म्हणजे वरती जो आपण भाग दिला होता 3 मार्काच्या क्वेश्चन मध्ये, तेच 1 ते 2 क्वेश्चन्स एकत्र करून हा मोठा प्रश्न तयार झालेला आहे. ओके, फायबर ऑप्टिक केबलचे पण इथं पहा उपयोग आणि फायदे तोटे आपण एकत्र करून घेतलं तर हा 6 मार्काचा प्रश्न तयार होऊ शकतो. ओके, अशा पद्धतीनं एक विशिष्ट आराखडाच आहे क्वेश्चनचा, आणि ते तुम्ही करत गेलात तर तुमचे सर्वच क्वेश्चन आपोआप तयार होत आहेत. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल की जे 4 घटक आहेत
फोटो डायोड आहे, फोटो ट्रान्झिस्टर आहे, LDR आहे, ऑप्टो कपलर आहे. तर यांचं तुम्ही काय करायचं, सांकेतिक चिन्ह असतील, कार्यतत्व असेल, उपयोग असेल, फायदे तोटे असतील, त्या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. ओके. त्यानंतरचा जो भाग आहे तो 1 मार्काचा, यावरील भागावरच हे तयार होणार आहे. फक्त 1 मार्काचा भाग तेवढाच विचारला जाणार आहे. नंतरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे मोटर, आणि या DC मोटरमध्ये ऑब्जेक्टिव्ह 2च मार्काचा आहे, आणि 3 आणि 4 मार्काचे प्रश्न पहा. 3 चे 2 आहेत, 4 मार्काचा 1 आहे, 6 मार्काचा विचारला जाणार नाहीये. आता हा 12 मार्काचे वेटेज आहे, तर इथं 3 मार्काचे 4 मार्काचे मी प्रश्न दिलेले आहेत, बरोबर. DC मोटरची रचना हा भाग महत्वाचा आहे. आणि नंतर त्याचं इक्विव्हॅलंट सर्किट याच्यावरही प्रश्न विचारला. नंतर मोटारच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते, बरोबर, हा एक प्रश्न तयार होतोय. नंतर शंट मोटर, सिरीज मोटर, आणि जी DC मोटर असेल तिचं स्पीड कंट्रोलचं एखादं सर्किट, हे पण 3 प्रश्न तयार झाले. नंतर आपण असाही प्रश्न तयार होतो की DC मोटरच्या वेग नियंत्रण करण्याची गरज काय, आणि त्याचं एखादं उदाहरण म्हणजे टेप रेकॉर्डर मध्ये वगैरे तुम्ही वापरता, फास्ट प्ले असेल, नॉर्मल प्ले असेल, फास्ट फॉरवर्ड असेल, रिवाइंड असेल, तर त्यासाठी आपण DC मोटर वेगळा वेग ठेवावा लागतो, हे असं उदाहरण देऊन तुम्हाला तिथं स्पष्ट करावं लागेल, किंवा CD प्लेअर मध्ये त्याची आवश्यकता काय असते वगैरे. या पद्धतीनं एक प्रश्न तयार होऊ शकतो, नियंत्रणाची आवश्यकता काय. नंतर असे यावरील 2 प्रश्नानुसारच, म्हणजे शंट आणि सेरीजचा 4था 5वा प्रश्न आहे, त्याच्यावरच पाहितं की तोच प्रश्न फक्त तुलनाकाराच्या स्वरूपामध्ये इथं घेतलेला आहे. अशा पद्धतीनं ही पण क्वेश्चन बँक तयार होऊ शकते. नंतर DC मोटरचे प्रकार सांगायचेत आपल्याला, आणि प्रत्येकाचे 2 उपयोग सांगायचे, असाही प्रश्न 4 मार्कामध्ये करू शकतो. DC मोटरची पूर्ण रचनाकृती काढा, असा भाग प्रश्न आपण वरती घेतलाच होता, परंतु 4 मार्काचा करताना त्याच्यात काय केलेलं आहे, तर कोणत्याही 2 भागाचं कार्य स्पष्ट करा असं त्याच्यामध्ये अटॅचमेंट केली जाणार. ओके. नंतर 1 मार्कामध्ये विचारलं तर काय विचारलं, फिल इन द गॅप्स काही असू शकतात, बरोबर आहे, म्हणून त्याच्या आपण जास्त काही एक्सप्लेनेशन इथं घेतलेलं नाही. मात्र मोटर म्हणजे काय, मोटरचे प्रकार कोणते, किंवा टॉर्क जास्त कधी असतो, कमी का असतो, योक म्हणजे काय, किंवा फक्त DC मोटरच्या वेगाचं सूत्र कोणतं, अशा पद्धतीने 1 मार्काला प्रश्न सुद्धा याच्यावर विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर मॉडर्न इलेक्ट्रॉनिक मशीन्स, याच्यामध्ये लॅमिनेशन मशीन आणि फोटोकॉपियर हे 2 वगळल्यामुळं फार कमी मशीन शिल्लक राहिल्या. आय कार्ड मेकिंग मशीन, स्कॅनर, फॅक्स मशीन. आणि याच्यावर जर तसं थोडक्यात जर बघितलं तुम्ही, तर टीप लिहा असं म्हटलं तरी चालेल, की तिथं जे काय आपल्याला 2-3 मॉडर्न इलेक्ट्रॉनिक मशीन्स दिलेले आहेत त्याच्यावर टीप लिहा. आणि टीप लिहिताना आपण काय करणार, तर म्हणजे काय असणार, म्हणजे स्कॅनर म्हणजे काय, आय कार्ड मेकिंग मशीन म्हणजे काय, असाही प्रश्न करू शकतो आपण. आणि स्कॅनर असेल तर त्याचे प्रकार असतील तर प्रकार सांगा, त्याचे फायदे तोटे सांगा. आय कार्ड मशीन असेल तर ती आय कार्ड मेकिंगची प्रोसेस सांगा. फॅक्स मशीन असेल तर त्या फॅक्स मशीनचा ब्लॉक डायग्राम वगैरे त्या संदर्भात सुद्धा प्रश्न इथं खाली आहे बघा 6 मार्काच्या याच्यामध्ये, तर त्याची ठोकळाकृती काढून कार्य स्पष्ट करा असं. म्हणजे या पद्धतीनं आता इथं 6 मार्कामध्ये विचारला, कदाचित इथं 3च भाग कोणते आणि त्याचंच कार्य लिहा असं करू शकतो आपण 4 मार्कासाठी. ओके. तर तेच प्रश्न इथं 6 मार्कामध्ये कन्वर्ट करू शकता येतात, की फ्लॅटबेड स्कॅनर आहे त्याचं कार्य स्पष्ट करा. म्हणजे इथं स्कॅनर म्हणजे काय, त्याचे प्रकार सांगा, उपयोग सांगा विचारलंय, त्याच्याऐवजी आता काय केलं, फक्त इथं कार्य सांगा म्हणून विचारलं गेलं 6 मार्काला. किंवा इमर्जन्सी लाईट सिस्टीम चे कार्य स्पष्ट करा असंही घडू शकतो. नंतर 1 मार्काला याबद्दलच, या ज्या मशीन्स आहेत त्याच्याबद्दलच उपयोगावर एखादा प्रश्न विचारला जाईल, किंवा कार्यतत्वावर एखादा प्रश्न विचारला जाईल. ओके. तर ही झाली क्वेश्चन बँक इलेक्ट्रॉनिक मशीनची. त्याच्यानंतर आहे रिमोट कंट्रोल, आणि रिमोट कंट्रोल मध्ये ऑब्जेक्टिव्ह 2 मार्काचा, 3 मार्काचे 2 क्वेश्चन्स, 4 मार्काचा 1, 6 मार्काचा विचारलाच जात नाही. ओके. आता 8 मार्काचा, हे अत्यंत छोटा चॅप्टर आहे, परंतु क्वेश्चन्सही तेवढे छोटे आहेत. म्हणजे इथं आपल्याला रिमोट कंट्रोल पद्धत जी आहे बघ ना, त्याची संकल्पना स्पष्ट करा, पहिल्यांदा भाग येईल. नंतर ग्राउंड स्टेशन, रिमोट स्टेशन, बरोबर, आणि त्याचे उपयोग म्हणजे
घरगुती उपकरणामध्ये किंवा उपग्रह दळणवळणामध्ये किंवा युद्धामध्ये. म्हणजे हे 2-3 उपयोग आहेत, त्याच्यावर एक एक प्रश्न तयार होऊ शकतो. ग्राउंड स्टेशन, रिमोट स्टेशनवर एक झाला आणि त्याची संकल्पना समजावून सांगणारी एखादी ठोकळाकृती असेल त्याच्यावर एक प्रश्न तयार होतो. अशा पद्धतीनं रिमोट कंट्रोलवर प्रश्न तयार होऊ शकतात आणि हे विचारले जातील. तर इथं थोडक्यात 1 मार्काचे काही प्रश्न दिलेले आहेत. ही क्वेश्चन बँक आपल्याला या YouTubeच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ती तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट काढून त्याप्रमाणे या क्वेश्चनचा अभ्यास करा. यानंतर शेवटचा चॅप्टर जो आहे तो सोलर सेल. आणि सोलर सेल मध्ये जर पाहिलं तुम्ही तर सोलर सेलची रचना काढा, त्याचं कार्यतत्व सांगा, त्याचे उपयोग सांगा, बरोबर. नंतर रस्त्यावर दिव्यांमध्ये त्याचा कसा वापर होतात त्याच्याबद्दलही प्रश्न विचारला जातो. नंतर सोलर सेल, पॅनेल, सोलर मॉड्यूल म्हणजे काय असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि सोलर पॅनलची देखभाल कशी करतात असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल. सोलर पंप जर असेल त्याचं कार्य कसं चालतं यावरही प्रश्न तयार होऊ शकतो. ओके, तर हे थोडक्यात प्रश्न सोलर सेलवरचे तयार केलेले आहेत. नंतर सोलर उपयोग 1 मार्काला तुम्हाला हे जे काय सोलर सेलचे वेगवेगळे उपयोग आहेत त्या ठिकाणी रिलेटेड एखादा रिकाम्या जाग्यामध्ये किंवा जोड्याजुळवामध्ये सोलर सेलवर प्रश्न विचारला जाऊ शकेल, कारण इथं ऑब्जेक्टिव्ह 1 मार्कालाच आहे. त्यामुळे उपयोगाशी संबंधितच एक प्रश्न ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाणार आहे. या इलेक्ट्रॉनिक पेपर 1 च्या जे 7 चॅप्टर्स आहेत या 7 चॅप्टरची विभागणी खालीलप्रमाणे आम्ही केलेली आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा प्रश्नपेढी आणि संभाव्य उत्तरपेढी तयार करण्याचं काम संजय विस्पुते सर नागपूरचे यांनी केलेलं आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक टायमर, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस यावर चिटणीस सरांनी YouTube आणि क्वेश्चन बँक तयार केलेली आहे. तसंच ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचं मोटर्सचं काम कल्पना बनसोडे मॅडम शिरूर पुणे यांनी केलेलं आहे. मॉडर्न इलेक्ट्रॉनिक मशीनचं काम डॉक्टर बंडू नांदेकर सर नागपूर जिल्ह्यातील आहेत त्यांनी केलेलं आहे. रिमोट कंट्रोलचं काम शिवानंद हत्ती सर गडहिंग्लजचे यांनी केलेलं आहे. तसंच त्यांनी यूट्यूबही आणि वेळोवेळी वेगवेगळ्या टॉपिकवरही व्हिडिओ यूट्यूब तयार केलेले आहेत, त्याही आपण अभ्यासा निश्चितपणे उपयोगी आहेत. त्याचप्रमाणे सोलर सेल यावर दिलीप कापसे सरांनी क्वेश्चन बँकची तयारी केलेली आहे. आणि तर आपणास विनंती की आपल्याला या चॅप्टर्सवर कोणत्याही प्रकारचे प्रश्न आले तर या यूट्यूबच्या क्वेश्चन आन्सर मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही जे काही लिंक दिल्या आहेत त्या तुम्ही अभ्यासा. आणि नंतर आपल्याला जर काही शंका असतील तर निश्चितपणे कमेंट्स मध्ये त्या विचारा. आपल्या प्रश्नांची निश्चितपणे दखल घेतली जाईल, तुम्हाला त्याची उत्तरं दिली जातील. धन्यवाद.